चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घेऊन जातोय मॅच नंबर 2 ग्रुप बी मधील साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धावेसाठी निघून गेलाय सिंगल धाव येताना पाहायला मिळते धावफलकाचा श्री गणेश झालाय सध्याच्या घडीला सध्याच्या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणजेच नवापूर गावचा नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या नितेश पाटीलचा झंझावात आपण मागील स्पर्धेमध्ये दत्तगुरू नवापूरच्या स्पर्धेत आपण बघितला आणि त्याच्या साथीने त्याचा या हंगामातला बेस्ट पार्टनर म्हणजे नयन कालुष्टे हा त्यांच्या साथीने आलाय हुंडा वॉरिस तेजस 11 साठी दुसऱ्या बाजूला निर्मल सम्राट हा संघ मॅन ऑफ द सिरीज मिळाले होते असं नको ना ते मॅन ऑफ द सिरीज त्यांनी घेतले होते असं बरोबर ना एक बलाढ्य असा खेळाडू व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आज नवापूर नाही तर मला वाटतं आपल्या असोसिएशनचा नितेश पाटील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू उद्योजक खेळाडू म्हणून पाहिलं जातं आताच झालेल्या नवापूर दत्तगुरू येथे त्याने मॅन ऑफ द सिरीज सायकल त्यांना प्राप्त झाली होती मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब नितेश पाटीलनं मिळवला होता फायनल जिंकली होती हुंडा वॉरिस तेजस 11 नितेश पाटीलच्या लगातार 3 चौकारांसाठी हजार रुपयाचं बक्षीस सन्माननीय महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी निमंत्रित सदस्य रामदासजी मेहर साहेब त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टी वसई विभाग उपाध्यक्ष सुधीरजी मेहर यांच्या वतीनं हजार रुपयाचं बक्षीस लगातार 3 चौकारासाठी नितेश पाटील यांच्यासाठी देण्यात येणार आहेत संपूर्ण नवापूरचं लक्ष नितेश पाटीलवर आहे कारण उद्योजक खेळाडू हा नवापूर गावचा एक खेळाडू आहे आणि उद्योजक खेळाडू एका व्यावसायिक संघामध्ये खेळत असल्याने सर्वांच्या माना लक्ष नवापूरचं लक्ष हे नितेश पाटीलवर नजरा लागलेले आहेत अभिमान नवापूरचा परंतु नितेश पाटील समोर असताना निर्मल सम्राट सुद्धा त्यांचा तो बहारदार खेळ दाखवण्यासाठी त्याच्या समोर आलाय त्यामुळे पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर 4 धावा धावफलकावरती आहेत नितेश पाटील फक्त पाटील नव्हे हा कातील आहे त्यांनी कातिलाना खेळ या हंगामामध्ये संपूर्ण या वर्षी दाखवला आणि तो खेळाडू आता समोर असताना तरी पण निर्मल संघाने थोडं रोखलेलं आहे असं तुम्हाला वाटतं ॲब्सोल्युटली राईट खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अमित राणेने केल्याने पहिल्या षटकामध्ये हाणामारी होऊ दिलेली नाहीये मी मगाशीच म्हटलं म्हणजे नितेश पाटील मैदानावर असताना सुद्धा एखादा चौकार पहिल्या ओव्हरमध्ये झाला नाही बसला नाही हे कौतुक असं निर्मल संघाचं असं वाटत नाही तुम्हाला नो डाऊट नितेश पाटीलचं प्रेशर जरूर आहे त्याचं घरचं मैदान आहे म्हणता येईल गावचा प्रेक्षक आहेत अरबाज आहे गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक घेण्यात आलं क्या बात आहे पॉवर प्ले आता दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतला गेलाय आणि कोण मैदानाच्या सर्कलच्या आतमध्ये बघा टायमर ऑन आहे या गोष्टीचं ध्यान असू द्यात सर्व टीम्सना पुन्हा एकदा सांगू इच्छितो स्क्रीनवरती टायमर ऑन आहे तो दिसतोय सुद्धा नितेश पाटील असं फक्त एकच खेळाडू नव्हे या आजच्या गटामध्ये खेळणाऱ्या किंवा वसई तालुका अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या या सर्व खेळाडूंपैकी ₹1000 बक्षीस पुन्हा एकदा अनाउन्स करण्यात आले सुधीरजी मेहर आणि रामदासजी मेहर यांच्या माध्यमातून उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होताना दिसते प्रत्येक खेळाडू इथे मोठा आहे प्रत्येक खेळाडू मोठा आहे नितेश पाटील जितक्या ताकदीनं फलंदाजी आणि ज्या फॉर्ममध्ये त्याला बघतात त्यांचा खेळ नक्कीच उजवा आहे परंतु निर्मल सम्राटमध्ये तसे गोलंदाज सुद्धा आहेत त्यामुळे ही जी चुरस आहे मी मागाची टॉस दरम्यान सुद्धा सांगितलं होतं ही चुरस चांगली आपल्याला बघायला मिळेल कारण या दोन्ही संघाने या हंगामध्ये आपला चांगला खेळ बहारदार खेळ दाखवलाय नयन कालुष्टेने चेंडूला ऑन साईडला तटवलं एका धावेसाठी तो चेंडू निघून गेला सिंगल धाव येताना पाहायला मिळते निर्मल संघाचे खेळाडू एकमेकावर एक आक्रमकता दाखवतात की जोरदार क्षेत्ररक्षण करा एखादा पेशर आहे आपल्यावर आणि टाकलेले चेंडू पुन्हा मारलेला फटका मला वाटतं एकेरी धाव नितेश याने एक अतिशय सुंदर फटका मारला होता मला वाटतं एक धोनी स्टाईलनी फटका मारला होता हेलिकॉप्टर धोनी स्टाईल खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे एक धाव आली गेली दुसरं षटक मार्गस्थ धावफलकाचे धावा 7 आहेत आणि त्यानंतर नयन कालुष्टेने चेंडूला खेळत असताना एका धाब्यासाठी पाठवलाय सद्य सुरुवात जर बघितली तर निर्मल सम्राटची खूप चांगली आहे
परंतु मागाची मॅच जर आपण बघाल का चांगल्या सुरुवातीनंतर साईचरण संघ मागे गेला होता. तुषार किणीने 2 चौकार लगावले, 26चं टार्गेट ठेवलं. गुरुदत्तने सामना सुद्धा जिंकला. ओ व्हॉट अ शॉट, नितेश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय दमदार प्रहार, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. जे अस्त्र आपण चर्चा करत होतो, ज्या अस्त्राची, ते अस्त्र निघायला लागलं असं तुम्हाला सांगायचं आहे. जे अस्त्र आपण सांगत होतो की नितेशच्या बॅटतून फटका लागेल आणि नितेश एखादा चौकार लवकरात लवकर मारण्याचा प्रयत्न करेन, त्याने एकदा लक्ष वेधलं आणि चेंडू सीमा पार. नाही, स्वाभाविक आहे नितेशला इथून चौकार लगावणं ही गरज आहे हुंडा वॉरियर्स तेजस 11ची. कारण पॉवर प्लेमध्ये ती पॉवर नाही दिसली तर धावा नाही बनणार, आणि त्या धावा नाही बनल्या तर प्रेशर बॉलर्सवरती येणार. म्हटल्यानंतर त्यांना ती कामगिरी करायची आहे. 2 गोष्टी असतात राजूभाई, 2 गोष्टी. त्या 2 गोष्टींना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल. त्या अगोदर हा चेंडू एका धाब्यासाठी खेळलाय. 2 गोष्टी कोणत्या? एकतर तुम्हाला कॉम्पिटिशन मोठं वाटलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कमी वाटली, म्हणजे संधी कमी वाटली, तर तुम्ही त्या सामन्याला जिंकणं तुम्हाला मुश्किल होऊन बसेल. तुम्हाला संधी मोठी दिसली, ऑपॉर्च्युनिटी मोठी दिसली आणि त्यानंतर तुमचं कॉम्पिटिशन कमी वाटलं तर त्या सामन्याला जिंकणं सोपं होऊन राहील. धावपलकावरती धावा 13 जाऊन पोहोचल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या 13. पुढचा चेंडू नितेश मैदानावर टाकल्या, चेंडू मला वाटतं सीमापार जाणार. एकही एकेरी धाव. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, मारलेला फटका आणि आपल्या आसनावर अर्नाला ग्रामीण मला वाटतं पोलीस अधीक्षक विजयजी पाटील आलेले आहेत. त्यांचा थोड्याच वेळात सत्कार होणार आहे. दुसरे तसेच सहाय्यक त्यांच्या बाजूला महाराष्ट्र प्रदेश रामदासजी मेहेर, सुधीर मेहेर आणि अन्य मान्यवर आपल्या मैदानावर बसलेले आहेत. नितेश अजून मैदानावर, धावसंख्या 15वर. सामन्याचा दुसरा चेंडू त्यांच्या पायाला थोडा लागला, कट करून घेतला आणि एक्स्ट्रा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायाला लागला. स्क्वेअर लेगच्या रूपाने 1 धाव, पंचांचा इशारा. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या मला वाटतं 2 षटकामध्ये 16 ना, 8च्या सरासरीने. अजून मला वाटतं चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला 3ऱ्या षटकामधील. 3रं षटक मार्गस्थ आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. कदाचित नयन कालुष्टे यांना काही समजलंच नाही. थोडासा हलवार प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, बाहेर निघाला चेंडू, लेग स्टंपवरून कट झाला चेंडू. फक्त त्यांनी प्लेस करण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित करायचा असं त्याच्या लक्षात असेल, परंतु चेंडू त्यांना समजलाच नाही आणि तो एक्स्ट्रेक्शन आपलं काम चोख पार केलं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एक निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख. पुन्हा नयन कालुष्टे थोड्या अंधारात सापडले, चाचपडतात, कारण अतिशय सुरेख चेंडू, 2 निर्धाव चेंडू गेलेले आहेत. आणि मला वाटतं शेवटचा चेंडू आपल्या षटकातला. बघा धावसंख्या आणि पॉइंटच्या दिशेनं मारला फटका. एकेरी धाव घेत आहेत आणि 2 धावा. क्या बात आहे. त्या 2 डॉट मधला 1 डॉट इथं भरून निघाला असं म्हणावं लागेल. नितेश पाटील आणि नयन कालुष्टे दोघी ओपनर आहेत. त्यांना धावांना कसा बाडावा द्यायचा हे चांगल्या रीतीने माहीत आहे, आणि ते माहीत असताना त्यांची बॅटिंग कधी तळपेल आणि कशी तळपेल याचा काही नेम नाही आहे. तुर्तास धावपलकावरती धावा किती आहेत? 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा म्हणजे रन बॉल आहेत. अशीच काहीशी घटना मागील ओव्हर थ्रो ज्याचा जो झाला त्याचा फटका काय बसू शकतो त्याचा मी अंदाज सांगतो. थोडा अनुभव आहे की नितेश आता स्ट्राईकला गेला. आक्रमक फलंदाज नितेश पाटील जर ओव्हर थ्रो झाला नसता तर नॉन स्ट्राईकला असते, आणि त्याचा फटका मी सांगितल्याप्रमाणे चौकार. शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार. म्हटलं होतं ती सुरुवात झाली होती. थँक्यू डीजे. आपल्या कळमगावचे सुपुत्र स्वप्नील घरत आपल्या मैदानावर आलेले आहेत. तरी कृपया आपल्या असोसिएशनचे खेळाडू त्यांनी पॅव्हलियनवर त्यांना स्वप्नील घरत त्यांना घेऊन जायचं आहे. सन्माननीय स्वप्नीलजी घरत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. राणूबाई या नावाने परिचित असणारं व्यक्तिमत्व या मंचावरती उपस्थित आहे, झालेले आहेत. आपले सुद्धा हार्दिक स्वागत. कलमगावचे उपसरपंच नवनीत निजाई हे मैदानावर आलेले आहेत. कृपया मी आपल्या DCC क्लबच्या खेळाडूंना विनंती करतोय त्यांना
पॅव्हलियनपर्यंत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यांनी कृपया आपल्या आसनावर यायचं आहे. कलम गावचे उपसरपंच नवनीत निजाई आपल्या DCC क्लबच्या खेळाडूंना विनंती करतोय त्यांना पॅव्हलियन घेऊन यायचं आहे. नवनीतजी निजाई साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपसरपंच आहेत कलम गावचे. कलमगावचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत आणि चौथ्या षटकामध्ये धाबा किती आहेत? 24 धाबांवरती धावफलक घेऊन थांबले. चेंडूचा खेळ किती झालाय? 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा तो ओव्हरथ्रो आहे, त्याचं नुकसान ते भोगावं लागतंय आणि निर्मल सम्राट हा संघ काहीशा त्याच गोष्टींना बळी पडत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फॉलोथ्रोमध्ये सुजित चव्हाणने चेंडूला अडवलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्मलचा एक संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला होंडा वॉरियर्स तेजस 11. ऑनसाइडला खेळायचा होता, चेंडू गेला गॅप मधून प्रदोष वैती यांच्या जवळून सीमारेखा पार चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक वेगानं वाढत असताना 29 वरती जाऊन पोहोचले. हो यावेळेला काय नो बॉल. 7 धावा. काय बोलतो गंभीर? अच्छा एकच धाव. 6 मायनस. सिंगल धाव येताना दिसते आणि एका धाव्याने धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचले 30 वरती. फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे आणि त्या फ्री हिट वरती कशा पद्धतीनं नितेश खेळतोय. ओहो इथे काय घडलं? लक्ष नव्हतं आणि ते लक्ष नसल्या कारणाने इथं चोरटी धाव सुद्धा मिळाली. एक धाव येताना पाहायला मिळते आणि ते एक धाव येत असताना धावफलकावरती धावा किती पोहोचल्यात? फ्री हिट असल्या कारणाने एष्ट्या उद्ध्वस्त होऊन सुद्धा फलंदाज बाद नाही, परंतु नितेश पाटील यांच्या लक्षात आलं नाही. त्यांना वाटतं मी बाद आहे असं वाटलं. त्याचबरोबर फिल्डरच्या सुद्धा लक्षात नाही आलं ना. 2 बाजू आहेत, नाण्याच्या 2 बाजू असतात, त्या पद्धतीने या 2 बाजू आहेत. पहिली इनिंग संपली. 31 धावा धावफलकावरती. 32चं लक्ष ठेवलं गेलं ते निर्मल सम्राट या संघासमोर. होंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाच्या माध्यमातून मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी रामदास मेहर मी विनंती करेल रामदासजी मेहर साहेब यांना की आपण PI विजयजी पाटील साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे आणि हा सन्मान करण्यासाठी आपल्याला रामदासजी मेहर साहेब आपल्याला विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य विजयजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. रामदासजी मेहर साहेब आपल्याला विनंती आपण हा मी बोलते ना. थोडासा खेळ 2-4 मिनिटासाठी थांबवायचा आहे. आपला एक कार्यक्रम चालू आहे. आपले अर्नाळा ग्रामीणचे PI विजयजी पाटील माननीय आपल्या मैदानावर आपला DCC मैदानाचा मान राखून आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यांचा यथाचित सत्कार आपल्या महाराष्ट्र प्रदेशाचे रामदास मेहर आपल्या सतत सहकार्यात असणारे करीत आहेत. जोरदार टाळ्या सर्व खेळाडूने आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन. बब्या कलम गावचे उपसरपंच नवनीत निजाई हे पूर्वे सर यांचा सत्कार करतील. PI सर विजय पाटील यांना मी विनंती करतोय की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या मैदानावर हजर राहिलात. तुम्ही त्याबद्दल 2 शब्द व्यक्त करावे अशी विनंती करते. नमस्कार. आज मला या DCC क्लबतर्फे आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेकरता बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम DCC क्लबचे सर्व खेळाडू सदस्य जे ऑर्गनायझर आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज मला
इथं क्रिकेटची मॅच बघताना आता मी एकच टीमची बॅटिंग बघितली, परंतु बॅटिंग बघताना एकदम स्पोर्ट्समनशिप आणि चांगल्या प्रकारे तो बॅटिंग केली. त्याने 1-2-3 फोर पण चांगल्या मारलेल्या आहेत. असंच खिलाडी वृत्तीने या स्पर्धा सर्व खेळाडूंनी यशस्वी शांततेत पार पाडाव्या असे मी सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द माझे संपतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा आपला 2 मिनिटाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतोय आणि पुढचा सामन्याला सुरुवात करतोय. पंच यांनी मला वाटतं सामना चालू करायचा आहे. ओ रनआउट, रनआउटची अपील 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 अपील. पंच गाफील आहेत. पाहिलं जाणार आहे नक्की काय झालंय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. बघूयात काय निर्णय येतोय. कशी फेकी झाली होती. अतिशय चुरशीच्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. तशाच प्रकारचं अतिशय सुंदर शतरक्षण थ्रो आणि फलंदाज धावचेच्या रूपाने बाद. फक्त धावसंख्या 1 आणि पहिलाच धक्का निर्मळ संघाला. चला सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. ज्या ठिकाणी एक चिनोडी दोन दाबाडी. त्यानंतर प्रदोष वैथी वेगाने धाव घेण्यासाठी आले. नितेश गरत आणि हितेश भोईर यांच्यामध्ये काहीशी हाना झाल्याने तिथं सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. मोरे सर, तुम्हाला एक सांगतो मी की प्रदोष वैती जे आहेत, आम्ही 15 वर्षापूर्वी जे अंडर मॅच भरायचे त्यावेळी आमचे ते 15 वर्षापूर्वीपासूनचे खेळाडू आहेत. प्रदोष वैती फिट अँड फाईन पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि या खेळावरचं प्रेम त्यांचं कमी झालेलं नाही आहे. आणि आजही तितकासा वेळ देतात. वसई-विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि निर्मल गावाकडून खेळत असताना ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. प्रदोष वैथी समोर हितेश भोईर. पुन्हा एकदा बघूयात कशा धाटणीची बॅटिंग होतीये प्रदोष यांच्या माध्यमातून. ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ व्हॉट अ शॉट. नितेश पाटील त्यानं चेंडूला अडवलं, अन्यथा चेंडू सीमारेखा पार गेलाच होता. चौकाराच्या दिशेने जाणारा चेंडूला स्टॉप केलंय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आहे. आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं तुम्हाला या प्रकारचे सामने जिंकण्यासाठी तुमचा फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगची लेवल ही नेहमीच चांगली ठेवावी लागणार आहे. बघा किती लांब होता चेंडूला. उंचीचा फायदा झाला. डाईव्ह लगावली, थोडे पुढे उभे होते आणि त्याचा फायदा नितेश पाटील यांना झालाय. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. रोनित गोळकर यांच्यासमोर हितेश भोईर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला सिंगलसाठी खेळलं. एक धाव येते. एका धाव्याने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 6 वरती. शेवटच्या आणि अंतिम चेंडू हितेश भोईर यांचा बाकी आहे. टार्गेट 32 आहे. 32 इज द टार्गेट. आणि त्या 32चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामधील हा शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो 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 टॅप करत असताना एका धाब्यासाठी ओ जिगा चेंडूवरती आला. त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. पहिलं षटक संपलं हितेश भोईर यांचं. 1 विकेट आणि 7 धाबा अशी सद्यस्थिती या पहिल्या षटकामध्ये निर्मल सम्राट या संघाची.
अजूनही 18 चेंडूचा खेळ आणि शिल्लक 25 धावांची गरज. ही इक्वेशन आपल्या मुख्य स्क्रीनवरती बघायला मिळते आणि या इक्वेशनद्वारे बघा कंपॅरिझन काय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या आणि ज्यावेळेला निर्मल सम्राट बॅटिंग करते त्यावेळेला 7 धावा आहेत. जर का धावांशी कंपेअर केलं तर निर्मल सम्राट थोडीशी पुढं आहे, वरचढ आहे. परंतु विकेटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर निर्मल सम्राटचा एक महत्त्वाचा विकेट गेला आहे. नितेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. हुंडा वॉरियर्स तेजस 11ची संपूर्ण साईड बघता या मॅचला ते आपल्या बाजूने चूक तर ठेवणं जाणतात, परंतु निर्मल सम्राट भल्या भल्या संघांना या हंगामध्ये धूळ चारत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हे अवघड नाही आहे. या 32 धावांचा पाठलाग, या 32 धावांचा बचाव हा अजूनही कोणताही खेळाडू किंवा कोणताही प्रेक्षक भाकीत करणं तितकं सोपं नाही आहे. या दोन्ही संघाने आपली हुकूमत, आपली बादशाहत, आपला खेळ या अंगामध्ये खूप चांगल्या रीतीने दाखवला. ड्राईव्ह केलं चेंडूला, लॉसन कोरिया यांनी चेंडूला अडवलं. 3 वेळा चेंडू इथून तिकडे गेला आणि तो चेंडू अडवत असताना कोणतेही धाव घेतलेले नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. डॉट बॉल आलाय. अतिशय सुरेख फटका मारला होता. तशाच पण क्षेत्ररक्षण यांनी केल्यामुळे निर्धाव चेंडू आणि चांगली फिल्डिंग नितेश घरत यांनी केली. डाव्या बाजूने उजव्या हाताच्या खेळाडूला डाव्या हाताने येऊन आशा दाटण्याची फिल्डिंग करणं सोपं नाही राहत. परंतु हुंडा वॉरियर्स तेजस 11 हेच तर सांगते, आम्ही सोपी कामं नाही करत, अवघड कामांना चॅलेंज देत असताना मोठे होतो. आणि हे अवघड काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना चेंडूला स्टॉप केलं. एका धाब्यासाठी पुन्हा एकदा प्रदोष वैद्यने खेळलाय. हा जो सामना आहे तो जितका वाढेल म्हणजे पुढे पुढे जाईल तशी या सामन्याला मजा येणार आहे. प्रदोष वैतीमध्ये क्षमता आहे, गणेश म्हणजेच रोनित गोळकरमध्ये क्षमता आहे या सामन्याला पुढे नेण्याची. बघा नितेश पाटीलने प्रामाणिकपणे सांगितलं हा झेल गॅदर झालेला नाहीये. कॅच ड्रॉप. खेळपट्टी बनवण्यासाठी सर्वात मोठा वाटा असणारे आमचे निलेश वाडकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी निलेशजी वाडकर यांना विनंती करेल आपण मंचाच्या दिशेने यायचं. आपलं हार्दिक स्वागत. 12-21 म्हणजे 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. या धावा बनवल्या जातील की नाही येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. मोरे सर, जोपर्यंत अनुभवी असे प्रदोष वैती मैदानावर आहेत तोपर्यंत निर्मल संघ हा जिंकण्याच्या क्षमतेने खेळत आहेत. बॉल जायला सामन्याचे 12 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी 21 धावा आवश्यक आहेत. शिवाय प्रदोष वैती हे मैदानावर आहेत, अतिशय अनुभवी असे खेळाडू आहेत आणि आमच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये प्रदोष वैती यांनी बरेच सामने जिंकले. पहिला चेंडू टाकला, चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या पायाला लागला. निर्धाव चेंडू, धावसंख्येत भर नाही. अशा वेळेला निर्धाव चेंडू असणं म्हणजे थोडासा रन रेट वाढत जाणार आहे निर्मल संघासाठी. तरी पण शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत. त्यांनी 21 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे निर्मल संघाला. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि फक्त 1 धाव. सुरेख फटका समोरच्या दिशेने. असाच काहीसा एक चौकार प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून आला होता आणि त्यांनी तिथून मॅच चालू केली होती. 1 धाव समोरच्या दिशेने येताना आपण पाहिली. 12 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्ग असते. पॉवर प्लेमध्ये ती पॉवर दाखवावी लागणार आहे. मग प्रदोष वैती असोत किंवा गणेश म्हणजेच रोनित गोळकर यांना, आणि दोन्ही वेल एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. ड्राईव्ह केलं ओ समोरच्या दिशेने, परंतु त्या ड्राईव्ह मध्ये तितकीशी ताकद नव्हती. ड्राईव्ह मध्ये ताकद होती परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला प्लेड ऑन. बॅटची एज घेऊन चेंडू यष्टी वरती. बेल्स डिस्क्लोज, फलंदाज बाद. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए, 16 लग गया. नवीन फलंदाज चारुदत्त पाटील मैदानाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतात.
12 धावा धावपल करतात म्हटल्यानंतर येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 8 मध्ये 20 म्हणजेच येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके गरजेचे आहेत. चारूमध्ये क्षमता आहे. आता ती चारू कशा पद्धतीने त्या क्षमतेला वाव देतो. ड्राईव्ह केलाय. ओ काय जबरदस्त फिल्डिंग ही तू फोईर. बघा हुंडा वॉरियर्स तेजस 11ने आपल्या क्षेत्ररक्षणानं प्रभावित केलं आणि म्हणूनच की काही या 32 धावांचा बचाव करण्यासाठी त्यांना बळ मिळालं. ज्यांची फिल्डिंग चांगली त्यांच्या समोर धाबा किती कमी किती जास्त याला जास्त काही फरक नाही, याचा काही जास्त फरक नाही पडत. आणि यावेळेला चेंडू ऑन साईडला मोठ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, मोठ्या ताकदीने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला. फलंदाज बाद. हे जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. क्या बात आहे. वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रणजितदादा पाटील यांचं हे गीत. नवीन फलंदाज सुजित चव्हाण मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉसन याने चेंडूला अडवलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. अमर मात्रे गोलंदाजी मार्कवरती आलेत. वेल एक्सपिरियन्स बॉलर. या दोन्ही संघांमधील अनुभव पाहता या मॅचला जिंकणं या दोन्ही संघांसाठी थोडंसं डिफिकल्ट होतं. अखेरकार संकटातून मार्ग काढणाराच खरा यशस्वी मानला जातो आणि यश संपादन करण्यासाठी आता मला वाटतंय हुंडा वॉरियर्स तेजस 11 एक स्टेप पुढे आली आहे. म्हणजे ते या मॅचमध्ये थोडेसे वरचढ होताना दिसत आहेत. नवीन फलंदाज अक्षय काळे मैदानाच्या दिशेने येतील. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग सीझन 1 बाईट बॉल आणि त्यानंतर समोर अमर मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू पूर्णपणे आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक. मागील मॅचचा विजयी संघ गुरुदत्त मनोलपाडा कर्णधार टॉससाठी यायचंय. गुरुदत्त मनोलपाडा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. आणि त्यानंतर या सामन्यामधील विजयी संघाचा कर्णधार म्हणजेच हुंडा वॉरियर्स तेजस 11चा कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचंय. सामना संपलाय, सामना जिंकलाय हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघानं. ओके, विजय पाटील सरांना विनंती